घरामध्ये मुलगी जर जन्माला आली तर तिच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे। मुलगी जन्माला आली की 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, चौथ्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, असं ज्यावेळी मुलगी 18 वर्षाची होईल 1,00,000 रुपये त्या मुलीला मिळतील। अशा प्रकारची लेक लाडकी योजना, मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे अशी योजना आपण आणली। त्यासोबत आपल्या महिलांकरता त्या ठिकाणी आपण निर्णय केला, एसटी मध्ये 50% तिकिटामध्ये आमच्या महिला प्रवास करतील। एसटीचे लोक मुख्यमंत्री महोदयांकडे आले, म्हणाले मुख्यमंत्री महोदय तुम्ही हा निर्णय घेताय पण आमची एसटी आधीच तोट्यात आहे, परत 50% तिकीट केलं तर आमच्या एसटीची काय हालत होईल। मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी सांगितलं काही अडचण आली तर आम्ही पाहू, तुम्ही योजना सुरू करा। आश्चर्य बघा, या योजनेमुळे रोज 20 लाख महिला त्या ठिकाणी प्रवास करायला लागल्या। परिणाम असा झाला तोट्यातली एसटी फायद्यामध्ये आली, अर्धा तिकीट देऊनही ती फायद्यामध्ये आली। आणि आता आमच्या बहिणी आमच्या भाऊजीला सांगतात की तुम्ही घरी बसा, तुम्ही तालुक्याला आणि जिल्ह्याला गेले दुप्पट पैसे खर्च होतात, परत तुम्ही गेल्यानंतर काही व्यसन करून आले तर अजून पैसे खर्च करता, आम्ही अर्ध्या पैशामध्ये तालुक्याला आणि जिल्ह्याला जातो आणि काम करून येतो। त्यामुळे आमच्या मातृशक्तीने या ठिकाणी आपली चुणूक दाखवण्याचं काम केलेलं आहे। आज आपण पाहतो वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण आपण सुरू केलं। आमच्या बचत गटाकरता फिरता निधी आपण दुप्पट केला। आज मला सांगताना आनंद वाटतो, महाराष्ट्रामध्ये 65 लाख बचत गटाला आपण जवळजवळ 8-8.5 हजार कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत। आणि बचत गटांना पैसे देताना आनंद या करता होतो, सगळ्या बँका सगळ्या सोसायट्या म्हणतात आम्ही बचत गटालाच पैसे देऊ। म्हटलं का? म्हणाल्या बचत गटाच्या महिला कधीही पैसे बुडवत नाही, दिलेला एक एक पैसा त्या आम्हाला परत करतात, त्यामुळे त्यांना दुप्पट पैसे द्यावे लागले तरी आमची तयारी आहे। महिलांच्या हाती पैसा गेला, संसाराचे कल्याण होतं आणि अर्थव्यवस्थेचे कल्याण होतं। त्यामुळे वेगवेगळ्या महिला केंद्रित योजनांच्या माध्यमातून आमचे बचत गट असतील, आमच्या उमेद असेल, आमच्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी योजना असतील की ज्याच्या माध्यमातून एक सक्षमीकरण करणं आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आणि यातच आपली सगळ्यात महत्त्वाची योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना।